श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या पंचम उल्हास या सत्रातला हा भाग 9. ओम नमः शिवाय. कोणत्याही बाबतीत लहानपणा घेणे हा संतांचा स्वभाव. एके दिवशी एका बाईने आपल्या मुलाच्या स्मरणार्थ आईना ज्ञानेश्वरी अर्पण केली. इतक्यात लोंढ्याची एक बाई आली आणि आईंच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, काय हो, तुम्ही ज्ञानेश्वरीची किती पारायणे केलीत? माझी तर 12 पारायणे झाली आहेत. दररोज दुपारी मी काही ना काही ग्रंथ वाचित असते, त्यामुळे बहुतेक ग्रंथ माझ्या नजरेखालून गेल्यासारखेच आहेत, असे म्हणाले. तेव्हा आई म्हणाल्या, माझे शिक्षण कानडीतून झाले आहे, तेही फक्त 3च इयत्ता. मराठी शिक्षण झाले नसल्यामुळे अजून मला तितकेसे चांगले वाचता येत नाही. एखादा शब्दाचा अर्थ समजला नाही तर भजनाला जमलेल्या भगिनीकडे बोट करून यांना मी विचारून घेत असते. त्यावर भजनास आरंभ झाला. काही अभंग म्हटल्यावर नेहमीप्रमाणे आईंनी प्रवचन चालू केले. त्या दिवशी ज्ञानेश्वरीतील ओवी घेतली होती. आश्चर्याची गोष्ट ही की प्रवचन संपल्याबरोबर तिने आईंच्या पुढे लोळण घेतली व आजवर ज्ञानेश्वरीची अनेक पारायणे करून जो अर्थ मला समजला नव्हता तो आज आपल्या अमृतवाणीतून प्रकट झाला. आता खरी शांती आपल्या कृपेनेच मिळेल अशी मला पक्की खात्री वाटते. आपणच माझे गुरु आहात. कृपा करून आपण एकवार माझा अंगीकार करा. आपण मला पदरी घेतल्या वाचून मी येथून हलणार नाही, असे म्हणून ती पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागली. त्यानंतर आईंनी तिचे समाधान केले. एके दिवशी आपल्या आश्रमातून आई परमार्थ निकेतनामध्ये भजनाला जाण्यासाठी निघाल्या. बारीक पाऊस पडत असल्याने त्यांनी हातात छत्री घेतली होती. छत्रीकडे माझे लक्ष जाताच मी त्यांना प्रश्न केला, आई, ही छत्री कोठे घेतली होती? आई म्हणाल्या, 20 वर्षाच्या मागे एका भगिनीने ती मला दिली होती. मी विचारले, याची मूठ केव्हा मोडली? आई म्हणाल्या, तिने छत्री माझ्या हातात दिली तेव्हाच मूठ हालत होती. खुंटीवर अडकविताच मूठ मोडली. मी म्हणाले, आई, तुम्हाला सोन्याची मूठ लावण्या इतके सामर्थ्य असून सुद्धा तुम्ही एखादी साधी मूठ देखील न बसविता केवळ दोरी बांधून का वापरता? आईंनी सांगितले, तुम्ही सर्वजण माझ्यामध्ये काही विशेष आहे अशा समजुतीने मला मान देता. वास्तविक माझ्या अंगी कोणत्याही प्रकारची विद्वत्ता नाही, सामर्थ्य नाही किंवा कला नाही, अथवा विशिष्ट असा एखादा सद्गुणही नाही. असे असूनही तुम्हा लोकांना मी सांगून पटत नाही. म्हणून या छत्रीला बांधलेल्या दोरीवरून तरी माझी किंमत तुम्हाला करता यावी, हा छत्रीला मूठ न लावण्याचा माझा उद्देश. एकदा काही बायका मिळून 11:30च्या सुमारास वाट्यातून पाणी घेऊन हरिमंदिरात आल्या व पायरीवर बसल्या. आईंचा दरवाजा नेहमी बंद असायचा. 4-5 जणी हळू बोलू लागल्या तरी निश्चिंततेत आईंना आतपर्यंत आवाज ऐकू जायचा. आईंनी दरवाजा न उघडता खिडकीतून चौकशी केली. त्यावर आपण आणलेल्या वाटीत अंगठा बुडवण्यासाठी त्यांनी विनंती केली. तेव्हा आईंनी त्यांना विचारले, तुम्हाला देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यावयाचे आहे की देवळाच्या आवारात फिरायचे आहे? असले सगळे करून देवाचा आशीर्वाद मिळविता येत नाही. तुम्हाला योग्य मार्ग मिळाला आहे, त्यामुळे कोण काय करतात तिकडे लक्ष देण्याचे काम नाही. ज्यांना योग्य मार्ग मिळाला नसेल
त्यांनी तो मिळेपर्यंत अनेक प्रकार करावे लागतात. एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी काही जण निघाले म्हणून समजा. चालता चालता दमल्यामुळे त्यातील काही रस्त्यावर थांबले. ते थांबले म्हणून भरभर चालणारे देखील त्यांच्यासाठी थांबून राहिले तर ठिकाणावर जाण्यास विनाकारण विलंब लागत नाही काय? त्याप्रमाणे एकंदर सर्वच मानवांना आत्महित साधावयाचे आहे. व्यवस्थित प्रपंच करून श्रम व खर्चाशिवाय भजन, वाचन, नामस्मरण याकडे मन लावून देवाचा आशीर्वाद मिळविता येत असता हे काय चालविलेत तुम्ही? यापुढे दुसऱ्याचे अनुकरण करत जाऊ नका. चला आता उठा, असे म्हणून आईंनी त्यांना घरी पाठवून दिले. आई आंघोळ करू लागल्या की मोरीच्या वाटेने जाणारे पाणी कोणी अंगावर शिंपडून घेत तर कोणी भांड्यामध्ये बाटलीमध्ये भरून नेत. हे कळताच आईंनी लगेच आंघोळीचे पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था केली. एकदा आई मुंबईला गेल्या तेव्हा एकांतवासासाठी काही दिवस येऊर या ग्रामी श्री फडके यांच्या घरात राहिल्या होत्या. एके दिवशी फडके यांनी आप्त इष्टांना बोलावून सर्वांनी एकत्र जेवण्याचा बेत ठरविला आणि हातात एक उपरणे घेऊन ते आईंच्या पुढे आले व म्हणाले, गावात कोणी संत लोक आले तर त्यांना मी बोलावून उपरणे अर्पण करून जेवायला घालीत असतो. तेव्हा तुम्ही हे उपरणे पांघरून जेवायला बसावे. तेव्हा आई म्हणाल्या, आत्तापर्यंत तुम्ही करत आला ते बरोबर आहे, पण मी काही संत नाही. तुमच्यापेक्षा सुद्धा माझ्याजवळ अधिक काही नाही. मला 4 अभंग येत होते, तेही आता वयाच्या मानाने विसरले. मला जे येत होते ते ज्यांना मी शिकविले ते प्रेमाने कधी कधी मला भेटायला येतात. या पलीकडे विशेष असे माझ्याजवळ काही नाही. हे उपरणे तुम्ही पांघराल तर ते पाहून मला आनंद होईल, असे म्हणून त्यांच्या हातात उपरणे दिले. एक बाई आपल्या पतीसह आईंच्याकडे आली आणि आम्ही उभयंता येत्या श्रावण सोमवारी तुमची पाद्य पूजा करू इच्छितो, असे म्हणाली. तेव्हा आई म्हणाल्या, पूजा करून घ्यायला अधिकार लागतो. तसा जर माझा अधिकार असता तर आत्तापर्यंत हजारो लोकांकडून मी पूजा करून घेतली असती, पण अजून माझ्या अंगी तसा अधिकार आला नाही. म्हणून तर कोणासही पायाला स्पर्श करण्यास मी देत नाही. मुंबईला गेल्यावेळी एका भक्तिणीने पार्ल्याला आपल्याकडे आईंना बोलावून नेले होते. आईंच्याकडे आपल्या बहिणीला बसवून ती स्वयंपाकघरात गेली. बराच वेळ झाला तरी आई काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा आपणच काहीतरी विषय काढून बोलू लागावे अशा विचाराने ती म्हणाली, इथून विमानतळ जवळ आहे. थोडा वेळ आपण तिथे उभे राहिलो तर सारखी विमाने येतात जातात हे आम्हाला पाहायला मिळते. मंडळींना उभे राहून पाहण्यासाठी स्वतंत्र जागा आहे. तहान लागली तर प्यायला म्हणून गार पाणी ठेवलेले असते. समोर आकर्षक असा बगीचा असून बसायला सुंदर हिरवळ आहे. हे तिने सांगताना आई जणू काय माहीत नसल्याप्रमाणे तिचे ऐकून घेत होत्या. इतक्यात भक्तीन दूध फळे घेऊन तेथे आली. बहिणीला उद्देशून ती म्हणाली, हे काय सांगायला लागलीस तू? आईंनी अनेकदा विमानातून प्रवास केला आहे, हे तुला माहीत नाही वाटतं. हे तिचे बोलणे ऐकून बहीण लाजल्यासारखी झाली. आई दादरला होत्या तेव्हा एकाने टेप रेकॉर्ड मशीन आणून आपण घेतलेली गाणी लावली आणि ते कुठून आणले, केव्हा आणले, त्याची किंमत काय, तसेच कोणते बटन दाबले असता मशीन काय काय काम करते याबद्दल ते आईंना माहिती देऊ लागले. आई शांतपणाने सर्व ऐकून घेत होत्या. इतकेच नव्हे तर मधून मधून असं होय असे म्हणून आश्चर्य व्यक्त करीत असल्याने उमेदीने ते अधिकाधिक माहिती देत होते. इतक्यात एक जुना भक्त तेथे आला. त्या गृहस्थाचे बोलणे ऐकून, अहो, आईंना टेप रेकॉर्ड मशीनची काहीच माहिती नाही
असे तुम्ही समजलात वाटते. श्रीहरी मंदिरात टेप रेकॉर्डरची मशीन आहे. इतकेच नव्हे तर आईंची गाणी देखील टेप केलेली आहेत, असे त्याने सांगितले. त्यावर तो स्तब्ध झाला. त्या ठिकाणी आम्ही असतो तर काय केले असते याबद्दल जर विचार केला तर आपल्या स्वभावाबद्दल मन लज्जित होते. एके दिवशी एका बाईने आईंना प्रश्न केला, गंगूताई तुमच्यासारखे भजन म्हणतात, अर्थ सांगतात. तुमच्याप्रमाणे शेणात चिमणीची काळजुरी घालून जमीन सारवतात आणि त्यावर तांदूळ वाटून रांगोळी काढतात. दारात कपबशीचे तुकडे रांगोळीच्या आकारात त्यांनी अगदी तुमच्यासारखेच बसविले आहेत. तेव्हा हे सर्व तुम्ही त्यांच्याकडे शिकलात की त्या तुमच्याकडे शिकल्या? वास्तविक त्या आईंच्या जवळ शिकल्या होत्या. असे असून सुद्धा त्यांनी सर्व काही मला शिकवले, असे आईने त्या बाईला उत्तर दिले. आईंचा थोरला मुलगा कॉलेजला असताना एके दिवशी त्याला भेटायला त्याचा मित्र मधू हा आला. ती वेळ सकाळची होती. आईने एका गरीब म्हातारीला समोरील झोपडीत राहावयास जागा दिली होती. ती म्हातारी यावेळी त्यांच्या दृष्टीस पडली. तेव्हा तो म्हणाला, काय रे बाळकृष्णा, सकाळी उठल्याबरोबर रोज तुला या बयाचे तोंड पाहावे लागते की? मला तर वाटते हा अपशकुनच आहे. इतक्यात आई आतून बाहेर आल्या आणि त्या मुलाला उद्देशून, काय बाळ, सध्या तुझी आजी घरात आहे ना, असा त्याला प्रश्न केला. त्याने होय असे सांगताच आई म्हणाल्या, तर मग रोज उठल्याबरोबर तुला तिचे तोंड पाहावे लागते की नाही? मी पण या म्हातारीसारखाच जर वेश धारण केला असता तर बाळकृष्णावरही तोच प्रसंग आला असता, नव्हे का? आईंचे हे मार्मिक वाक्य ऐकताच तो थक्कच झाला. श्री हरिमंदिराच्या आसपास वस्ती होण्यापूर्वी घनदाट झाडी असल्यामुळे नाना तऱ्हेचे साप चहूकडून हिंडत असत. श्री हरिमंदिराच्या आत देखील कधी देवघरात, तर कधी स्वयंपाकघरात, तर कधी न्हाणेघरात दिसावयाचे. एकदा सुमन परांजपे केर काढीत असता सरसर आवाज झाला, म्हणून तिने वरती पाहिले. तेव्हा तिला भला मोठा साप दृष्टीस पडला. ते पाहून तिचे हातपाय लटपटायला लागले. तशीच ती कशीबशी आईंच्या खोलीत गेली आणि आई साप साप म्हणाली. तोच हातामध्ये झांगटी घेऊन आई भराभर स्वयंपाकघरात गेल्या आणि त्याने जोरात झांगटी वाजविली. ती धामी नसून तिची लांबी 6 फूट होती. ती प्रिन्सिपल छपराला आधार दिलेल्या लाकडावर निजली होती, त्यामुळे खालून कोणालाही दिसत नव्हती. पण आवाजाने घाबरून की काय कोण जाणे, धामिणीने तोंड उघडले. तोच तिच्या तोंडात असलेल्या उंदराने खाली उडी मारली आणि तो बिळात शिरला. त्यावर धामीण तेथून परतली. त्यानंतर मात्र ती कुठे गेली याचा कोणासही पत्ता लागला नाही. झांगटीचा आवाज ऐकून देवाची आरती चालली की काय, म्हणून रस्त्यावरून जाणारी एक बाई गेटाच्या आत आली. तेव्हा सुमनने तिला सापाची गोष्ट सांगितली. तेव्हा ती बाई आईंना म्हणाली, साप आला, साप आला असे म्हणून सुमनला जर ओरडायला सांगितले असते तर आसपासचे लोक काट्या घेऊन मारायला आले असते. मी आत्तापर्यंत एकालाही लावून घेतले नाही. असे असता अशा वेळी कोण येणार, असे आई म्हणाल्या. एके दिवशी एक तरुण श्री हरिमंदिरात आला. त्याने स्वामी रामतीर्थांची बरीचशी पुस्तके वाचली होती. तो स्वतःला ज्ञान झाले असे समजत असे. तो आईंना म्हणाला, मला तुमच्या सहवासात काही दिवस राहावयाचे आहे. आईंनी त्याला झालेला भ्रम नाहीसा करावयाचा होता, म्हणून त्याचे म्हणणे मान्य करून त्याला राहण्यासाठी निवांत अशी एक खोली दिली आणि सांगितले की बाहेर जाऊन आलास की हातपाय धुवून आत येत जा. श्री हरिमंदिराच्या अंगणात भक्त लोकांना हातपाय धुण्यासाठी सतत पाणी ठेवलेले असते. तरी तो बाहेर जाऊन आला की हातपाय धुवायला आईंच्या जवळ पाणी मागत असे आणि आई त्या त्या वेळी त्याला आतून तांब्या भरून आणून देत.
आईंना सेवाव्रत फार आवडते. त्यामुळे पुढे तो बाहेर गेला की आई भरलेला तांब्या घेऊन पायरीवर उभ्या राहू लागल्या. भजनाच्या वेळेव्यतिरिक्त तू इतर वेळी ध्यान करतो असे सांगून खोली बंद करी व झोपून राही. तो दिवसातून एकदाही खोलीचा केर काढीत नसे. त्याला चहा फराळ आई खोलीतच नेऊन देत, पण खाऊन झाल्यावर तो ती भांडी न उचलता जेथल्या तेथे ठेवीत असे. रोज तो भजनाला बसला की आई स्वतः त्याच्या खोलीत जाऊन तेथील केर काढून येते वेळी चहा फराळाची भांडी घेऊन येत असत. ते काम इतर कोणासही न सांगण्याचे कारण आपण खोलीतील केर काढते असे समजल्यावर त्याच्या वृत्तीत कसा काय फरक पडतो हे आईंना पाहावयाचे होते. ते दिवस आंब्याचे होते. आई रोज 2 आंबे त्याला खायला देत असत. ते खाऊन कोय व साली तो एका कोपऱ्यात ठेवीत असे. किती दिवस तो आंब्याचा कचरा साठवतो ते पाहण्यासाठी केर काढताना आई ती बाजू मुद्दाम टाळीत असत. 5 दिवस निघून गेले. 6व्या दिवशी आंब्याच्या त्या साली व कोयी आईंनी एका कागदावर काढून घेतल्या आणि तो कागद हातात घेऊन उभ्या राहिल्या. इतक्यात भजनाला गेलेला तो तरुण खोलीत आला. त्यानंतर त्याला आईने विचारले, काय बाळ, तुमच्या रोह्याला आंब्याची झाडे आहेत का? तेव्हा आहेत असे त्याने उत्तर दिले. तू कोयी साठविल्यास म्हणून विचारले. आपण ज्ञानी झालो या धुंदीत तो असल्यामुळे आईंच्या बोलण्यातील मतितार्थ त्याच्या लक्षात गेला नाही. तो तरुण मधून मधून आकाशाकडे डोळे करून पाहत असे. त्यामुळे त्याची वृत्ती ब्रह्माकार झाली असावी अशी कित्येकांची समजूत झाली होती. एके दिवशी दुसऱ्या एका तरुणाने त्याला आपल्याकडे चहाला बोलाविले. त्याच्या खोलीत तो एकटाच होता. त्याने चहाचा कप भरून त्या तरुणाच्या हातात दिला. तोच त्याने डोळे मिटले, पण ती नेहमीची सवय नसल्याने हातातील कप छातीवर उलटला. चहा फार कडक असल्याने त्याचे अंग भाजले. वेदना असह्य झाल्यामुळे ताडकन तेथून उठून तो श्री हरिमंदिरात आला आणि त्याने रडत रडत ती हकीकत आईंना सांगितली. आईंनी केलेल्या उपचारांनी त्याला लवकरच बरे वाटले, पण त्याचा ज्ञान झाल्याचा भ्रम मात्र थोडा सुद्धा उतरला नाही. आईंचे प्रवचन रोजचे रोज तरी तो ऐकत होता, तरी त्याचा भ्रम अति दृढतर झाल्यामुळे बोधाचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. रोज तो काही वेळ झाडाच्या खाली बसून आकाशाकडे पाहत, मी देह नाही, मी मन नाही, मी इंद्रिय नाही, मी प्राण नाही, मी सच्चिदानंदरूप शिव आहे असे म्हणत असे. त्याप्रमाणे तो बसला असता एके दिवशी आई त्याच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, अरे सीएटी कॅट म्हणजे मांजर, आरएटी रॅट म्हणजे उंदीर असे केवळ घोकत बसल्याने जज होता येते का? त्यासाठी कितीतरी परीक्षा द्याव्या लागतात. गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घ्यावयाचे असल्यास 4 दालने ओलांडून जावी लागतात. महाद्वारात उभे राहून दर्शन घडत नाही. त्याप्रमाणे सच्चिदानंद रूपाचे दर्शन व्हावे तर केवळ पुस्तके वाचून काम भागत नाही. त्यासाठी गुरूंनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे कृती करावी लागते. मूर्ती बनण्यापूर्वी त्या दगडाला प्रथम टाकीचे घाव जसे सहन करावे लागतात, त्याप्रमाणे ज्याला ज्ञानी व्हावयाचे असेल त्याने सद्गुरूंच्या सहवासात राहून त्यांच्या बोधाने प्रथम अभिमानाला जमीनदोस्त करावे लागते. आत्मज्ञान झाल्याचे लक्षण म्हणजेच देहाभिमानरहित होणे, देहापासून अलिप्त असल्याची पूर्ण खात्री होणे. आत्तापर्यंत तू मी देह नव्हे, मन नव्हे, मी सच्चिदानंद रूप आहे हे शब्द केवळ पाठ करून स्वतःला ज्ञानी असे समजत आलास आणि चहा अंगावर पडताच तुझी धांदल झाली. कावळा जर अंगाला चुना फासून मी राजहंस झालो असे मानू लागला तर पाऊस आला की चुना धुवून जाणार आणि कावळा तो कावळाच राहणार. परमपवित्र आत्मज्ञानप्राप्तीसाठी वासनेचा क्षय
आणि इंद्रियावर जय मिळवावा लागतो. त्याकरिता गुरूंच्या सहवासात राहून त्यांच्या मार्गदर्शनानुसार दीर्घकाल अभ्यास करावा लागतो. हा बोध ऐकता ऐकता त्या तरुणाने मान जी खाली घातली ती वर केलीच नाही. त्याची चूक त्याला समजून आल्यामुळे त्याने आईंना साष्टांग नमस्कार केला आणि दुसरे दिवशी आईंची आज्ञा घेऊन तो घरी परतला. आईंचा मुक्काम मुंबईला असताना एका भक्ताने आईंना चिठ्ठी पाठविली. आम्ही काही मंडळी मिळून आपला सत्कार करणार आहोत. कधी व कोणती वेळ ठरवावी हे कृपा करून कळवावे. मी तुम्हा सर्वांपुढे हात जोडून सांगते की माझा अधिकार मी जाणत असल्याने तुमचे म्हणणे मी मान्य करू शकत नाही, करिता तुम्ही जो विचार केला आहे तो रहित करावा, असे आईंच्याकडून त्यांना उत्तर पाठविण्यात आले. ओम नमः शिवाय.